महाड तालुक्यातील कोकरे येथील दाम्पत्याने केली आहे दुग्ध व्यवसायामध्ये प्रगती। महाड तालुक्यातील कोकरेतर्फे नाते येथील आशिष पवार आणि त्यांच्या पत्नी सौ पवार या दाम्पत्याने गावठी आणि जर्सी गाय मिळून एकूण 4 गाय खरेदी करून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली। शेतावरच घर बांधल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात हिरवा चारा लावण्यात आला। शेतीच्या माध्यमातून पेंढा गवत मिळवून घरीच खाद्याची व्यवस्था करण्यात आली। मटकी, मूग, वाल, पावटा लागवडीतून त्यांना उत्पन्न मिळाले आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्था सुद्धा कडव्यातून होऊ लागली। एकूणच कमी खर्चामध्ये दुधाचं उत्पादन मिळाल्यामुळे 2 पैसे हाताशी आले आणि त्याच पैशातून त्यांनी आणखी 4 गायी घेऊन पुन्हा मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाची वाढ केली। आज त्यांच्या बाजारामध्ये 20 ते 25 लिटर दूध रोज घरगुती उकडा म्हणून विकले जाते। दुधाचा दर चांगला येत असल्यामुळे उत्पन्नातही वाढ झाली आहे। गाईच्या शेणापासून ते कंपोस्ट खत, गांडूळ खत तयार करतात, त्यातूनही त्यांना चांगलं उत्पादन मिळतंय। दोघेही सुशिक्षित असून या दुग्ध व्यवसायामध्ये त्यांनी चांगली प्रगती केली आहे। कृषी दर्पण न्यूज चॅनलसाठी राजेंद्र जैनपाळ, महाड, रायगड। माझं नाव आशिष पवार आहे। माझ्या गावाचं नाव कोकरे। मी गेल्या 3-4 वर्षापासून दूध व्यवसाय करतो आहे। माझ्याकडे 8 ते 9 गुरं आहेत। प्युअर गावठी गाई आहेत 4-5 आणि जर्सी 4 आहेत। त्यातून माझं दुधाचं उत्पादन 40-50 हजार रुपये होतं खर्च काढून। मी पूर्ण फॅमिलीसोबत माझ्या गावात राहतो आणि हेच माझं सगळं इथं शेतीपालन सगळं इथेच आहे। गवत चारा वगैरे काही लागलं तरी मला इथेच मिळतं, काही लांब जायची गरज नाही। आणि दूध व्यवसाय चांगला व्यवसाय आहे। गावठी गाईंचं दूध मॅक्सिमम 70 रुपये लिटर जातो आणि आमच्या महाड बाजारपेठेतच आम्ही सगळ्या बिल्डिंगामध्ये दूध पुरवठा करतो। अशाद्वारे माझा दुधाचा व्यवसाय एकदम छान चालू आहे। माझं नाव प्रिया आशिष पवार आहे आणि मी कोकरे गावात राहते। माझं BCom झालेलं आहे। आमच्या इथे ना 8 ते 9 गायी आहेत, म्हणजे महिन्याला पकडून चला आम्हाला 40 ते 50 हजार रुपये उत्पन्न मिळतं आणि आम्ही शेती व्यवसायही करतो आणि जे काही गायींना चारा वगैरे लागतो ना ते आम्ही आमच्या आजूबाजूला शेती आहे त्यातूनच आम्हाला ते होऊन जातं। धन्यवाद।